चुकून लागला बाळा रथ का? अहो नाही आई, माझी चूक झाली. अरे सुखी राहा. बस बस बस. मिनी यासनी काय पाहिजे तर बघ. बस बाबा बस. तर दादा मातोश्रीने आता साडी बी घेतली सुनबाईंसाठी. हा एकदम दे धडक बे धडक फिक्स. काय धडक फिक्स काय? खायला काय गरम? तुपातला गोड गोड शिरा, टेन्शन विसरा. चवीने सजलेली प्रेमाने भरलेली पोटभर अशी थाळी. एकावर एक 11 मूग खिचडीसाठी होणार चक्रा. झणझणीत मिसळ तर्री वाचकट. भावा एकदा खाऊन तरी बघ. तरतरी तडक आणि चहा कडक. काय पाहिजे बोला. कडक. कडक मिसळ 2 मिसळ मिसळ भावासाठी. कॅन्सल. मिसळ कॅन्सल. बंदुकीवाणी गोळीगत तेज काय? चवीची सुसाट गोळी, खुसखुशीत पुरणपोळी. एक पुरणपोळी. आणि ते एकावर एक 11 काय म्हणला? एकावर एक 11 मूग खिचडीसाठी माराल चक्रा. मूग खिचडी पाहिजेत आणि बहिणींसाठी तर चक्रा मारा यावंच लागेल की. काय काय खुसफुस चालली हो? बेस्ट आहे. मेनूची स्टाईल एकदम बेस्ट आहे. कोणाची हो आयडिया? मिनीची. शारदाताई एक मूग खिचडी आणि एक पुरणपोळी टेबल नंबर 2 वर. मिनी धमाका ना लय धमाकेदार आहे बघा. ही ना तुमच्या लव्ह स्टोरीला लय मदत करेल. काय म्हणतो तुम्ही जरा मस्का मारून बघा. मिनीची मेनू लिस्ट बेस्ट बरं का? काय खानावळ चालवत चालवत अभ्यास चाललाय, मानलं पाहिजे. आपल्याला अभ्यास करणारी पोरं लय आवडतात. खूप खूप म्हणजे खूपच. आणि शाळा म्हणजे ना आमच्या शंकरदादांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे बघा. हा, शिकणाऱ्या हुशार माणसांचा आपण लय रिस्पेक्ट करतो. मग तर तुम्ही आमच्या गौरीताचा डबल रिस्पेक्ट करणार. त्या कुठे? कशाला? कशाला म्हणजे ज्याचा त्याचा रिस्पेक्ट ज्याला त्याला दिलेला बरा. जिथले तिथं. घ्या खिचडी. हा वा, चव मस्त. आवडलं का? बेस्ट चव आहे आई. शारदाचं बघ त्या मिसळीच्या कटाला उकळी फुटली का बघ. हा आवडलं ना? मग एकदम मस्त खायचं बरं का? हा शिस्तीत खायचं, पोटभर खायचं. हा डंबेल. अरे सासूबाई दिसल्या, मेवण्या दिसल्या, मातोश्रींच्या सुनबाई काय दिसणार अजून? गौरी काय झालं? झाली का कापडाची खरेदी? कुठलं? त्या दुकानात जरा राडा झाला. कसला राडा? जरा पाणी देता का? हा अगं कपड्यांची निवड चालू होती, त्यात ती मातोश्री आली आणि सगळा गोंधळ घातला तिनं. मातोश्री? तीच ती लोकांना व्याजानं पैसे देऊन लुबाडणारी. आई श्रीमंतीचा माज असलेली घबेंडी बाई आहे ती. Oh my god, oh my god, oh my god, oh my god, oh my god. Baby, you are so lucky, baby. आय नो. मातोश्रींनी आपल्या या लाडक्या सुनेसाठी ज्या महागड्या साड्या, महागडे दागिने खरेदी केलेत त्याचे पिक्स पाठवलेत आपल्याला. जस्ट टेक अ लुक, टेक अ लुक. ओके, आय शो यू. मी हे नेसायचं. नो, एक वेळ मी साडी डिझायनर नेसेल, पण हे असं गावठी नॉट एट ऑल. मी नाही नेसणार. त्या गावठी मातोश्रीला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या चॉईसच्या साड्या आणि दागिने घालायला लागणार ना बेबी तुला. असं काय करते? साड्या नेसून इम्प्रेस करणं हाच एक ऑप्शन आहे का? देयर आर मेनी अदर ऑप्शन्स यार. चिल. ते शो मी अदर ऑप्शन्स. दाखव मला दुसरे ऑप्शन्स काय आहेत तुझे. मी AI ला विचारते. हाऊ टू इम्प्रेस अन इंडियन मदर इन लॉ. ओके. Impressing an Indian mother-in-law often involves a blend of traditional respect in the bracket
मर्यादा ओ मर्यादा मर्यादा. पाया पडणं अँड स्टफ राईट राईट. नेक्स्ट बॉन्ड इज ओव्हर फूड अँड किचन फूड इज प्रायमरी लव्ह लँग्वेज इन इंडियन होम मॉम यार मी नाही करणार आणि हे सगळं मेडचं काम आहे मला नको सांगूस आय जस्ट हेट कुकिंग आणि आजकाल सगळं ऑनलाईन डिलिव्हर होतं कम ऑन या जिग्स. का नाही कळत आहे तुला? मॉम माझ्या लाईफस्टाईलची किंमत डॉलर्स मध्ये या इंडियन रुपीज वाल्या व्हॅल्यूजची कामं मी नाही करणार सी द वर्ल्ड विथ डिफरंट अँगल्स. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. वेट 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 हू शी जिग्स मॉम रेश्मा. ओ गॉड द राश. ओके मी तुला तुझ्या प्रॅक्टिकल वेने समजावून सांगते. मला सांग डॉलर. डॉलरची व्हॅल्यू काय? 94 आणि रुपीज 1 रुपीज म्हणजे फरक 93 चा आहे बेबी. 93 रुपयांसाठी तू मिलियन लाखो करोडो रुपयांचं नुकसान करणार आहेस का? कळतंय का तुला जिग्स? व्हॉट अगं त्या गावठी शंकर बरोबर लग्न झाल्यानंतर तू फक्त आणि फक्त डॉलर्स मध्ये खेळणार आहेस. कळतंय का? यू गेट दॅट? ओ सो बेसिकली मला त्या गावठी मातोश्रीला इम्प्रेस करायचंय आणि त्या चिपो शंकरला कंट्रोल करायचंय करेक्ट करेक्ट माय बेबी. आता मी होणार त्या गावठी मातोश्रीची डॉलर्स मध्ये खेळणारी सूत शंकर दादा वहिनींचा मास्तर करायचा नाही कंट्रोल कर त्या मातोश्री बद्दल जरा काय मी बोलली तुला काय मिरच्या झोंबल्या खरं? तू तोच आहेस ना त्या दिवशी खानावळीत जेवायला आलता आणि घाटावरच्या आरतीला आलता ना? तुम्ही दोघं त्या मातोश्रींकडे वसुलीच्या कामाला तर नाही ना? अहो नाही आम्ही नाही ते काहीतरी गैरसमज झालाय या ना तुम्ही हा आम्ही नव्हतो ते या तुम्ही बसा तुम्ही शंकर दादा पुरण बसा 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 हो शंकर दादा शांत व्हा. अगं तुला माहितीये का तिचा एक गुंड पोरगा आहे. लोकांची घरं तोडणं वसुली करणं मारहाण करणं असली कामं करतो तू. मला त्या बाईचं विशेषच वाटतं बघ. स्वतःच्या पोराला शाळेत न घालता गुंड बनवलं. नात्यात जपतात एकी कृष्ण